वर्धा जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये मागील 10 ते 12 दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला आहे आणि पाऊस नसल्यामुळे पिके धोक्यात येऊ लागलेली आहेत। खरीप हंगामामध्ये कपाशी, तूर, सोयाबीन ही महत्त्वाची पिके मुख्य पिके म्हणून घेतली जातात। मात्र सध्याची परिस्थिती पाहता ऊन सावलीचा खेळ चालू आहे मागील 8 ते 10 दिवसांपासून आणि त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढते। त्यामुळे पिके कुठेतरी करपण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि यासोबतच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर तसेच इतर सुविधांच्या मदतीने पाणी पिकांना सिंचन करणं सुरुवात केलेली आहे। मात्र असं असलं तरीही पिकांची अवस्था पाहता बहुतांश ठिकाणी अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा देखील उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे आणि या पावसाच्या दडीमुळे पावसाचा जो खंड पडला आहे आणि त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवरती होत आहे आणि त्यामुळे उत्पन्नावरती देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकूणच शेतकऱ्यांची चिंता मात्र सध्या वाढलेली आहे आणि सर्वांना पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे। महेश मिंजाळ, TVN मराठी, वर्धा। शेती माझी आहे जीवापुरात, तहसील आर्वी, जिल्हा वर्धा। माझ्या पिकाची परिस्थिती फार गंभीर आहे। पाणी नसल्यामुळे पाणी 3 हप्ते झाले पाऊस नाही आहे। तशीच माझ्या कपाशीची पिकीसुद्धा माना टाकून आहे, सोयाबीनची सुद्धा माना टाकून आहे। मी पाण्याची सुरुवात केलेली आहे। माझी पाणी जास्तीत जास्त 1.5 ते 2 एकर वलीत होईल। पाणी जर असता तर पिके चांगली असती। यावेळेला सोयाबीनने फुलाचा आकूर काढला असता। आता सध्या थांबून आहे, चिमून राहिलेली आहे सोयाबीन आहे। तसेच कपाशीची पिकेसुद्धा चिमून राहिलेली आहे। याचा उत्पन्नावर भरपूर परिणाम होऊ शकते। खर्चात भरपूर वाढ झालेली आहे। लवकर जर पाणी जर आला आता तर ह्या 2-4 दिवसात जर पाणी येऊन गेला तर आमची पिके बरोबर राहील, नाही तर जोरदार नुकसान होण्याची शक्यता आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।